नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। तर बातमी आहे नागपूरमधून। महाल हंसापुरीत झालेल्या हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान याच्या घरावर सोमवारी नागपूर महानगरपालिका प्रशासनाने बुलडोझर चालवला आणि 2 मजली इमारत पाडली। मात्र दुपारीच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती देऊन ही कारवाई प्राथमिकदृष्ट्या अवैध असल्याचे मत व्यक्त केले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी लिहिलेल्या एका व्यंग्यात्मक गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे। कुणालचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी खारमधील स्टुडिओची तोडफोड केली। तोडफोड प्रकरणी पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। महिला समृद्धी योजनेसाठी 51 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। याद्वारे दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जातील। यमुना आणि सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी 9000 कोटी रुपयांचे बजेट आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल पासून भारतासह अनेक देशांवर परस्पर कर लादण्याचा इशारा दिला आहे। याआधी भारत सरकार ऑनलाईन जाहिरात सेवांवर आकारण्यात येणारा 6% समानीकरण कर काढून टाकणार आहे। हा कर गुगल आणि मेटा सारख्या कंपन्यांवर आकारला जातो। याला सामान्यतः गुगल टॅक्स म्हणून ओळखले जाते। सरकार 1 एप्रिल पासून ते काढून टाकण्याचा विचार करत आहे। सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी आणि KL राहुल नुकतेच आई-बाबा झाले आहेत। 24 मार्च 2025 रोजी त्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अथिया आणि KL राहुलने आनंदाची बातमी सांगितली आहे। IPL 2025 चा पहिला सामना खेळण्यापूर्वीच KL राहुल मुंबईत परतला आहे। IPL 2025 मध्ये विघ्नेश पुथूर हे नाव चर्चेचा विषय बनले आहे। मुंबई इंडियन्स कडून या 24 वर्षीय गोलंदाजाने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 3 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले। पुथूरने यापूर्वी कधीही वरिष्ठ स्तरावर क्रिकेट खेळले नव्हते। केरळच्या या खेळाडूने फक्त अंडर 14 आणि अंडर 19 पातळीवर क्रिकेट खेळले आहे। तर उद्या पुन्हा भेटूया आपण नवीन बातम्यांसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।